पुढे आपण कथा सुरू करतो। गोपाल कृष्ण भगवान की जय। विदुरांनी पुढचा प्रश्न मैत्रेय ऋषींना विचारलेला आहे की आपल्या कन्येवर इतकं प्रेम असताना सुद्धा दक्ष प्रजापतींनी तिचा अनादर का केला आणि महादेवांचा इतका द्वेष का केला। एकमेव कथा आहे ह्याच्यामध्ये, ही सतीची कथा आहे जी प्रत्येक भागवतामध्ये घेतलीच जाते, कंपल्सरी आहे ते, कारण देवीची कथा ही एकच त्यामध्ये आलेली आहे। त्यानंतर महादेव हे जर चराचराचे गुरु होते, वैररहित होते, शांतमूर्ती होते, आत्माराम आणि जगताचे परमदैवत आहे, तर त्यांच्याशी कोण का बरं वैर करत असेल? सासरे आणि जावाईमध्ये इतका द्वेष का होता? असे सर्व प्रश्न विचारल्यानंतर मैत्रेय ऋषींनी सांगायला सुरुवात केलेली आहे की विदुरामुळे पूर्वी एकदा काय झाले की प्रजापती दक्षाच्या यज्ञामध्ये सर्वात मोठे मोठे ऋषी, देवता, मुनी सगळे आपापल्या अनुयायांसह आले होते। प्रजापती दक्ष त्यावेळेस काय होते? अध्यक्ष होते। प्रजापती दक्षाला या पदाचा गर्व झाला होता। सभेला सर्वजण हजर होते। कुठलीही सत्ता आपल्या हातात मिळाली की गर्व हा आलाच। मग सभा अध्यक्ष प्रजापती असल्याने ते दक्ष सर्वात उशिरा आले। जे मुख्य माणूस असतो तो थोडंसं आपलं महत्त्व वाढवण्यासाठी काय करतो? थोडंसं लोकांना वेट करायला लावतो, थोडं उशीर करतो। त्याप्रमाणे दक्ष प्रजापती काय झालं? थोडं उशिरा आले। मग त्यांचं आगमन दरबारामध्ये झाल्याबरोबर सर्वजण उभं राहिले, पण ब्रह्मदेव, श्रीहरी आणि महादेव हे तिघं काही उभे राहिले नाहीत। पण प्रजापती दक्षांनी सर्वांवर नजर टाकल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की महादेव पण उभे राहिले नाहीत। त्यामुळे श्रीहरींचं ठीक आहे, ब्रह्मदेवांचं ठीक आहे, पण महादेव माझा जावई आहे, त्यांनी माझा हे सन्मान करायला नको का? म्हणे ते कसे काय उभे राहिले नाहीत? लक्ष केलं आणि त्यांचा इतका राग अनावर झाला। क्रोधात भवती सम्मोहात, पुन्हा एकदा सतत आपण जर भगवद्गीतेचं स्मरण केलं तर आपल्याला क्षणाक्षणाला त्याची प्रचिती येणार आहे की जे काही त्यामध्ये सांगितलेलं आहे ते आपल्या जीवनासाठी किती उपयोगी तत्त्वज्ञान आहे। आणि क्रोधात भवती सम्मोहात, क्रोधावर नियंत्रण हे असलंच पाहिजे, संयम हा वाणीवर असलाच पाहिजे। समोरच्या माणसाचा आपल्याला कितीही राग आला त्या क्षणी आपल्या मनात आपण 10 आकडे मोजले पाहिजे आणि नंतर तोंडातनं शब्द काढला पाहिजे। पण आपल्याला तसं होत नाही, लगेच डोक्यात त्याच्या मुंग्याच। समोरच्या व्यक्तीने मला असं म्हणलं, मग ते दक्षालाही तसंच झालं की जावाई त्यांनी माझा सन्मान केला नाही। बरं ह्याच्याकडं काय आहे? हा तर फाटका माणूस आहे, ह्याच्याकडं काहीच नाही, ह्याच्याकडं ना धन आहे ना दौलत आहे ना काहीच नाही, तरी त्याला इतका गर्व काय असं त्याला वाटलं। आणि प्रजापतींनी महादेवाचा खूप अपमान केला आणि मग महादेवांना ते आदवा तद्वा बोलायला लागले। ह्या पिसागटाने माझ्या मुलीचं प्राणीग्रहण केलं म्हणे, काहीच त्याच्यामध्ये नाही आहे, त्याच्याकडं काही खायला नाही, प्यायला नाही, काहीच नाही। माझी मुलगी इतकी छान असताना हा त्याची काही काळजी घेत नाही, हा स्मशानात राहणारा आहे। जे काही त्याला वाटेल ते सगळं त्यांनी बोलून घेतलं। बोलल्यानंतर काय झालेलं आहे की भगवान अत्यंत शांत ह्याच्याने निघून गेले। निघून गेल्यानंतर जेव्हा नंदीला कळालं की आपल्या आराध्य देवतेचा अपमान दिला आहे, तेव्हा त्यांनी शाप दिला। तो संतापला आणि त्यांना शाप दिलेला आहे। त्याने दक्षाला आणि त्या दक्षाच्या साथ देणाऱ्या ब्राह्मणांना काय केलं? त्यांनी शाप दिला की म्हणे तुम्ही भक्षक आणि अनाचारी होतील, विद्या विकतील। ते ऋषी जे होते, जे महादेवांचं हे करणारे होते, त्यांचं म्हणजे दक्षाबरोबर जे त्यांना बोलू लागले त्यांना सगळ्यांना त्यांनी शाप दिला की म्हणे जे ऋषी आहेत ते याचक होतील, भक्षक होतील, अनाचारी होतील, विद्या विकतील, भीक मागून खातील। दक्षाने ज्या तोंडाने महादेवांना अमंगल म्हणाला तेच तोंड बोकडाचं होईल म्हणलं आणि असा शाप दिल्यानंतर तो निघून गेला। शिवगणा दुराचारी होतील। मग त्याच वेळेस काय झालं की इकडे दुर्वासांना राग आला, भृगुऋषींना राग आला, सगळ्यांनी एकमेकांना काय केलं? अद्वा तद्वा बोलायला सुरुवात केलेलं आहे। पण हे जे होते महादेव ते शांत राहिले आणि ते आपापल्या ठिकाणी कैलासात निघून गेले। आणि तो वाद काय झाला की मनामध्ये ती एक प्रकारची खतखत राहिली। आणि नंतर पुन्हा काही काळानंतर काय झालं की प्रजापतींनी परत वाजपेय यज्ञ करण्याचं ठरवलं आणि वाजपेय यज्ञ करण्याचं ठरवल्यानंतर सर्व जणांना, देव, ऋषी, गंधर्व, विद्याधर ह्या सगळ्यांना आमंत्रण केले। त्यांना प्रजापती दक्षाला 24 मुली होत्या, त्या सगळ्यांना बोलवलं आणि फक्त कुणाला बोलवलं नाही? सतीला बोलवलं नाही। आणि मग काय झालं? आणि सतीला बोलवलं नाही म्हणल्यानंतर आपल्या बहिणींमध्ये सुद्धा तुला आलं का ग आमंत्रण? तुला आलं का ग आमंत्रण? सगळ्या एकमेकात विचारायला लागल्या। तेवढे हो मला कालच आलं, हो मला। मग सतीला कोणाचंच आमंत्रण नाही। मग सतीला इतकं वाईट वाटायला लागलं आणि जे काही विमान मार्गाने त्या बहिणी चाललेल्या होत्या त्या कैलासावरूनच चालल्या। मग ते बघून तर तिला वाटायला लागलं की
आता मला बोलवलं नाही आणि ह्या सगळ्यांना बोलवलं आणि माझ्या वडिलांकडे इतका मोठा यज्ञ होतोय आणि मग हरकत काय? आप घर तो बाप घर म्हणते त्याप्रमाणे माझ्या वडिलांचं घर आहे, तिथं जायला मला कोणाचं बंधन कशाला पाहिजे? आणि मग तिचं सारखं सुरू झालं महादेवांकडे हट्ट की म्हणे मला आप घर बाप घर आणि गुरुघर या ठिकाणी निमंत्रणाची गरज नाही, तिथं मी जाऊ शकते म्हणे. मग त्यांनी महादेवाकडे हट्टच केला की म्हणे काही नाही, मला जायचं आहे म्हणजे जायचं आहे. तुम्ही काही जरी म्हणालात ते म्हणे अगं तिथं तुझा अनादर होईल, तुला कोणी विचारणार नाही, तुझ्या वडिलांना माझा राग आलेला आहे तर तू नको जाऊस. पण ती काही ऐकायला तयार नाही. शेवटी स्त्री हट्टापुढे त्यांनी माघार घेतली आणि सांगितली की बाई तू जा. पण त्यांना हे कळलं होतं की पुढं जे घडणार आहे तो सगळा अनर्थ असणार आहे. मग त्याप्रमाणे त्यांनी काय केलं, शिवगणांना आणि नंदीला सोबत दिलं आणि भगवान शंकराने तिला अर्ध अंग दिलं. त्या भगवान शंकराला सोडून ती काय झाली, मातापित्याकडं निघाली, नंदिकेश्वरावर आरूढ झाली. आणि तिच्या करमणुकीसाठी तिने सोबत काय घेतलं होतं, मैना, चेंडू, आरसा आणि कमळ ह्या मनोरंजनाच्या वस्तू घेऊन ती त्या नंदिकेश्वराबरोबर त्या यज्ञाच्या ठिकाणी निघाली. आणि मग यज्ञाच्या ठिकाणी आल्यानंतर सतीने यज्ञ मंडपात प्रवेश केल्याबरोबर तिच्याकडं तिच्या वडिलांनी प्रत्यक्ष काय केलेलं, दुर्लक्ष केलं. म्हणून ती म्हणे आता काहीतरी मंत्र पठण वगैरे करण्यात ते व्यस्त असतील. तिचंही तिला वाईट वाटलं नाही, तिला वाटलं आपलेच वडील आहेत. म्हणून ती काय केली, आत गेलं. आत गेल्यानंतर सर्वांनी तिच्याकडे तोंड फिरवले. वडिलांनी सांगितलं की कोणी तिच्याशी बोलायचं नाही, आधीच सांगितलं होतं त्यांनी. बहिणी बोलणत, आलेले लोक कोणी बोलणत. मग एक व्यक्ती अशी असती माहेरमध्ये, कोण, आई. आईला मात्र हे सगळ्याच्या पेक्षा ती काहीतरी वेगळी आहे म्हणूनच तिला आई म्हणलेलं आहे ना. मग ह्या कोणी जरी बोलल्या नाही तरी मग शेवटी ती आईपर्यंत पोहोचती. मग आईला मात्र तिला पाहून खूप आनंद होतो. म्हणते अगं मला इतकं बरं वाटलं तू आलीस, इतका आपल्या घरामध्ये एवढा मोठा कार्यक्रम होते आणि तू नाहीस, मला फार वाईट वाटत होतं, तू आलीस, मला फार आनंद झाला म्हणून. पण ती म्हणे आई माझ्याशी कोणी बोलत का नाही आहे, काय झालं आहे असं, की काय माझं चुकलं आहे म्हणून माझ्याशी कोणीच बोलत नाही. तर मग तिने सांगितलं की म्हणे बाबांनी महादेवांचा अपमान केला होता. जी काही घटना झाली तेव्हा सती तिथे उपस्थित नव्हती ना, ज्यावेळेस दक्षाने तिचा अपमान केला त्यावेळेस. मग ते सगळं तिला समजलं आणि ते समजल्यानंतर मग तिलाही राग आला, नंदिकेश्वराला राग आला. महादेव ध्यानात होते तेही काही बोलले नाहीत आणि मग तो अपमान नंदीला सहन झाला नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि सती आणि नंदी दोघंजण काय केलेले, यज्ञ मंडपात गेले आणि तिनं पाहिलं की यज्ञात सर्व देवांना स्थान दिलं आहे आणि हविर्भाग दिला नव्हता तो कोणाला, महादेवाला दिलेला नव्हता. मग तिचा पण तिच्यावरचा संयम सुटलेला आहे आणि ती रागाने अशी सुस्कारे टाकायला लागली आणि तिला इतका राग आला की माझ्या पतीचा एवढा मोठा अपमान तुम्ही कसं करू शकता. आणि मग त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ती म्हणजे तिने पण बोलायला सुरुवात केली की म्हणे बाबा तुम्ही असं कसं वागू शकता, देवादिदेव हे महादेव आहेत, सर्वांना समदृष्टी पाहणार आहेत, ते कोणाचे शत्रू नाहीत, कोणाचे मित्र नाहीत, ते भोळे सांब आहेत, त्यांनी कुणाशीच कधी वैर केलेलं नाही आहे, मग तुम्ही असं त्यांना कसं बोलू शकता. असं म्हटल्यानंतर सतीने काय केलं की आता या ठिकाणी थांबण्यात अर्थ नाही असं समजून स्वतःचं जे शरीर आहे ते योग सामर्थ्याने तिने पंचतत्वामध्ये विलीन केलं. तिथंच तिचं भस्म झालं. भस्म झाल्यानंतर सतीचा अग्निप्रवेश झाला ही गोष्ट कुणाला समजली, महादेवांना समजली. मग त्यांनी दक्षाला मारण्यासाठी त्यांच्याकडं शिवगणांना समजल्यावर अगोदर शिवगणच त्यांच्यावर चालून गेले. मग सगळा हा वृत्तांत घडलेला कोणी जाऊन सांगितला कैलासावर, नारदांनी. देवर्षी नारद कैलासावर गेले आणि त्यांनी सांगितलं की म्हणे हे असं असं झालेलं आहे. भक्त केलं. धडा वेगळा केल्याबरोबर भृगु ऋषींचे डोळे फोडले, ऋत्विजांची दाढी मिशा उपटून टाकल्या, मंडपाला आग लावली, जो काही विध्वंस करता येईल ते केला. आणि मग सर्व देव कुणाला शरण गेलेले, ब्रह्मदेवांना शरण गेले. मग ह्या यज्ञात ब्रह्मदेव आणि महाविष्णू आलेले नव्हते. ब्रह्मदेवांना सांगितलं, ब्रह्मदेव म्हणाले तर मी काही करू शकत नाही बाबा, मी काय करू, तुम्ही एक काम करा म्हणे, तुम्ही महादेवाकडेच जा आणि ह्याचं काय ते निवारण करा. मग ब्रह्मदेवासह सर्व देव कुठे आलेले, कैलास पर्वतावर आले. सर्व देवांनी साष्टांग नमस्कार केला आणि सांगितलं की देवा, धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ देण्याचे सामर्थ्य आपणाजवळ आहे. दक्षाच्या हातून अपराध घडला आहे आणि देवा आपण त्याचा यज्ञ पूर्ण होऊ द्या आणि तुम्ही चला असं सांगितलं. आणि आपलं कर्तव्य समजून चला असं सांगितलं, आपले क्षमा मागतायत असं सांगितलं त्यांनी सगळ्या. आणि मग त्यांना महादेवांना घेऊन तिथं आलेले. महादेवांचा राग त्यांनी शांत केला सगळ्यांनी मिळून, सगळ्या देवांनी.
आणि तिथं आल्यानंतर पाहिलं तर दक्षाच्या शरीराला शिरच नव्हतं. मग म्हणे आता जे काही समोर कोणता प्राणी दिसेल त्या प्राण्याचा शिर तुम्ही तोडून आणा. तर तिथं समोर कोण होता? बोकड सापडला. त्या शिवगणांनी सांगितले की बोकडाचं शिर आणलं आणि त्या दक्षाला लावलं. आणि मग दक्षाने झालेल्या अपराधाबद्दल क्षमा मागितली. देवादिदेव महादेवांना सांगितले की माझं चूक झाली, म्हणे जे काही मी तुम्हाला बोललो त्याच्याबद्दल मला क्षमा करा. आणि पहिली जी फर्स्ट हेड ट्रान्सप्लांट सर्जरी झाली, हे शिर तुटल्यानंतर दुसरं शिर लावलं, ते तेव्हापासून आहे. विज्ञान तेव्हा पण प्रगत होतं. मग त्याप्रमाणे त्यांचं शिर लावलेलं आहे. मग महादेव म्हणाले, दक्षाला वाटायला लागले की आपलं तोंड आता बोकडाचं झालं, आता काय करावं. मग त्यांनी सांगितलं की महादेव म्हणाले की एक तुला असा मी वर देतो म्हणे की माझ्या पिंडीला नमस्कार करण्यापूर्वी कुणीही ते ओम ब्रूम ब्रूम हरि ओम असं करतात ना, तर ते आवाज सगळे बोकडाचा अगोदर काढतील म्हणे, त्यामुळे तुझी मुक्ती होईल. त्याप्रमाणे वर देऊन ते निघून गेले. आणि अर्धवट जे राहिलेला यज्ञ होता तो यज्ञ परत पूर्ण झाला. महाविष्णूंचा हा विर्भाग महाविष्णूंना दिला, महादेवाचा महादेवांना दिला. आणि राहिलेला जो आहे आणि ज्या ठिकाणी जो सतीचा देह पडलेला होता त्या ठिकाणी देवादिदेव महादेव आले आणि जळालेला देह पाहून क्रोधायमान झाले. आणि त्यांनी काय केलं, सतीचं कलेवर आपल्या खांद्यावर टाकलं आणि असं तांडव नृत्य करायला सुरुवात केली. त्यांना ते सहन होईना की आपली पत्नी आपल्यासोबत नाही आहे. हे त्यांनी संयमाने तो यज्ञ पूर्ण होऊ दिला. आणि त्याच वेळेस काय झाले की त्या तांडव नृत्यामुळे वृक्ष कोलमडून पडायला लागले, वारे उलट्या दिशेने वाहायला लागले, नदीचा प्रवाह उलट झाला, समुद्राच्या पाण्याच्या लाटांचा स्रोत वाढायला लागला. मग श्रीहरींनी पाहिलं की सतीच्या सचेतन देहाला पकडून हे रुदन करत आहेत. हे पाहिल्यानंतर त्यांनी ते देह सोडायला तयार नव्हते, म्हणून विष्णूंनी काय केलं, आपलं सुदर्शन चक्र जे आहे ते तिकडं सोडलेलं आहे. सोडल्याबरोबर सतीच्या देहाचे 51 तुकडे झाले. आणि 51 तुकडे ज्या त्या ठिकाणी पडले ते 51 शक्तिपीठे म्हणून आज प्रसिद्ध आहेत. त्या ठिकाणी आपण जाऊन देवीचं दर्शन जे घेतो त्यामध्ये 51 शक्तिपीठं झाले. त्यातले 3.5 शक्तिपीठं जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये माहूर आहे, तुळजापूर आहे, कोल्हापूर आहे आणि वणी आहे, हे आहेत. आणि बाकीचे पण आहेत ते काय आहे, सतीचे शक्तिपीठ म्हणूनच प्रसिद्ध आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढे विदुरजींनी परत प्रश्न विचारला. दोघांचा संवाद चालू होता. प्रश्न विचारल्यानंतरच उत्तराची अपेक्षा असल्यामुळे पुढे विदुरजींनी त्यांना प्रश्न विचारला की कुरुनंदना म्हणे, स्वयंभव मनू आणि राणी शतरूपांचं चरित्र सांगितलं तुम्ही आम्हाला, आता उत्तानपाद राजाचं चरित्र आम्हाला ऐकायचं आहे असं सांगितल्यानंतर त्यांनी चरित्र सांगायला सुरुवात केली की ध्रुव चरित्र जे आपण म्हणतो. मग सुनीती, उत्तानपाद राजा जो होता त्याला सुनीती आणि सुरुची नामक 2 कन्या होत्या, 2 पत्न्या होत्या. त्यामध्ये राजाला अधिक प्रिय होती ती कोणती होती, सुरुची होती. आणि सुनीती, कुणालाही सुनीती आवडतच नाही, सुरुची, आपल्या जिभेला जे चांगलं लागतं सुरुची ते आपल्याला आवडतं. सुनीती, चांगल्या नीतीने वागायचं म्हणलेलं कोणालाच आवडत नाही. तसंच उत्तानपाद राजाला ज्या 2 राण्या होत्या सुनीती आणि सुरुची, त्या दोघी, त्यापैकी सुनीती ही एकदम अशी शांत, धर्माचे पालन करणारी, अशी आचरण करणारी, आणि सुरुची ही विषय वासना, विषयानंदी अशी होती, विलासी जगणारी. आणि उत्तानपाद राजांनी का बरं 2 पत्न्या केल्या, तर त्याला संतान नव्हतं म्हणून त्यांनी सुरुचीशी लग्न केलं. पण झाली काय गोष्ट, लग्न सुरुचीशी केलं आणि गर्भ राहिला सुनीतीला. मग तो गर्भ सुनीतीला राहिल्याबरोबर मग सुरुचीला खूप क्रोध आला आणि सुरुचीने आधीच वचन घेतलं की म्हणे तुम्हाला त्या पहिल्या बायकोपासून जरी काही मूलबाळ झालं तरी गादीवर माझा मुलगा बसणार आणि तिला तुम्ही हाकलून द्या. मग अशी अट घातल्यानंतर उत्तानपाद राजा वचनात अडकलेला होता. त्यांनी लग्नाच्या अगोदरच असं वचन दिलेलं होतं. मग सुनीतीला जेव्हा दिवस राहिले त्यावेळेस सवती मत्सरापोटी सुनीतीने काय केलेलं आहे, तिला घराच्या बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर ती एका ऋषींच्या आश्रमात राहायला लागली. कालांतराने यथावकाश त्यांना पुत्रप्राप्ती झाली. 9 दिवस झाल्यानंतर एक सुंदर गोंडस राजकुमाराला तिने जन्म दिला. राजपुत्र राजासारखाच रूपवान होता आणि त्याचं नाव काय ठेवण्यात आलं, ऋषींच्या आश्रमामध्ये ध्रुव असं नाव ठेवलं. त्यानंतर सुरुचीला पण गर्भधारणा झाली, तिलाही यथावकाश पुत्रप्राप्ती झाली. त्यांनी त्याचं नाव काय ठेवलेलं आहे, उत्तम असं ठेवलं होतं. अन्न कसं लागतं, सुरुची असलेलं अन्न आपल्याला उत्तमच लागतं ना. जे जिभेला चांगलं लागतं ते पुढं चांगलं नाही आहे.
खाली गेल्यानंतर त्याचे परिणाम होणार आहेत ते वाईटच आहेत. मग त्याप्रमाणे ध्रुव आणि उत्तम असे 2 पुत्र झाले तिला. ध्रुव आश्रमात वाढत होता आणि त्याच्यावर बालवयातच आध्यात्मिक संस्कार होत गेल्यामुळे गुरुकुलात अध्ययन करायला लागला. त्याच्याबरोबर खूप सवंगडी त्याला खेळायला मिळाले. आणि एक दिवसाचा प्रसंग असा घडला की सर्व मुले खेळत असताना त्यांनी सगळ्यांनी आपापल्या वडिलांचे नाव सांगावे असा एक त्यांनी खेळ सुरू केला. मग ह्याला वडिलांचं नाव माहीतच नाही ना, हा ऋषींच्या आश्रमात राहायचा, ह्याला आईच माहीत होती फक्त, सुनीती. मग ते घरी आला, तो म्हणे आई तू मला आज माझ्या बाबांचं नाव सांग म्हणे, काहीतरी असलं तरी. सगळ्या मुलांनी मला विचारलेलं की तू कोण आहेस, तुझं नाव ध्रुव आहे माहिती, तुझ्या आईचं नाव माहिती आम्हाला सुनीती, पण तुझ्या वडिलांचं नाव काय आहे? आणि नाहीतर मला बिनवडिलांचं असं चिडवत आहेत म्हणे सगळे, तर तू मला बाबांचं नाव सांग. मग त्या प्रश्नाचा भडीमार ऐकून त्या छोट्या मुलाशी बोलताना तिला जवळ घेतलेलं आहे तिने त्या बाळाला आणि सांगितलं की बाबा तुला कोणी मारलं का, कोणी काही बोललं का? मग त्यांनी सांगितलं की मला तू काहीच विचारू नको आणि मला काही देऊ नको, मला फक्त एक सांग की माझे बाबा कोण आहेत. मग तिने त्या बाबांचं नाव सांगितलेलं आहे की उत्तानपाद जे राजा आहेत ते तुझे वडील आहेत. मग म्हणे आपण इथं का राहतोय, मग आपण राजवाड्यात का नाही राहत? मग राजाचा मुलगा जर मी आहे तर मग मला आश्रमात का राहावं लागतंय? मग दुसऱ्या दिवशी ध्रुव हा काय होता, निश्चयी होता. तो सकाळीच रात्री आईने ते सगळं सांगितलं ते ऐकलं. तो म्हणे तू जरी तुझे वडील राजा असले तरीही तू तो विचार करू नकोस आणि तू आता शांत झोप म्हणे, आपण जे चाललंय ते चांगले. तर झोपलं ते बाळ बिचारं. पण त्यांनी रात्री डोक्यामध्ये काहीतरी विचार पक्का केला आणि सांगितलं की सकाळी उठला आणि सरळ त्यांनी काय केलं, राजवाड्याचा रस्ता धरलेला. राजवाड्यात गेल्यानंतर कोणालाही न भीता वगैरे ज्या ठिकाणी राजा उत्तानपाद बसलेले होते तिथं गेला आणि त्यांच्या मांडीवर जाऊन बसला आणि जवळच उत्तम पण खेळत होता. तेवढ्यामध्ये सुरुची राज दरबारात आली आणि तिने काय केलेलं ते ध्रुवाला मांडीवरून खाली खेचलं आणि सांगितलं की तुला जर ह्यांच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल आणि नंतरच तुला यांच्या मांडीवर बसता येईल. आणि त्या रडत मग ध्रुव राजवाड्याच्या बाहेर आला. सुनीतीने पाहिलं की ध्रुव खूप रडतोय. झालेला प्रकार त्यांनी आईला सांगितला की म्हणे आई असं का केलं मला, ही ती बाई कोण होती की जिने मला असं म्हणजे बाबांच्या मांडीवरून खाली उतरवलं? मग तिने तेव्हा सांगितलं की ते तुझी दुसरी आई आहे, तिचा राग धरू नको, ती जे बोलली ती योग्यच आहे म्हणे. मग सांगितलं की तप कसं करावं, कोठं करावं, म्हणजे तुला तप करावं लागेल म्हणे. बाळ ध्रुवा, मोठे ऋषीमुनी अरण्यात जाऊन तप करतात आणि पालापाचोळा खातात आणि देवाला प्रसन्न करून घेतात आणि देव तुला ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल म्हणे की ती का बरं अशी वागली. मग ध्रुवानी सांगितले की आई मी सुद्धा तप करतो आणि देवाला प्रसन्न करून घेतो म्हणे. ते म्हणे अरे असं तू काहीच विचार करू नको म्हणे, तू किती लहान आहेस, तू अजून शिक, मोठा हो आणि त्यानंतर आपण काय करू, तुला देवाचं दर्शन कसं होईल याच्याबद्दलचं मी मार्गदर्शन करते. पण त्यांनी ध्रुवानी काय केलेला होता, मनाचा पक्का निर्धारच केला त्यांनी की आता आपण देवाला हा प्रश्न विचारायचा आणि देव कुठं आहे ते शोधून काढायचंच. मग तो घरातून बाहेर पडला. 5 वर्षाचं छोटं बालक ते, सुंदर सुकुमार. हा म्हणता सगळीकडं बातमी पसरली आणि सुनीती किती म्हणत होती की जाऊ नको, पण तो ध्रुव काही ऐकायलाच तयार नाही. राजालाही काळजी वाटायला लागली की एवढा छोटा मुलगा कसा काय वनात राहील, ऊन वारा पाऊस खाईल. मग ध्रुवाने काय केलं, सगळेच वेशीपर्यंत त्याला सोडायला आले. त्यांनी त्याचा जो निश्चय होता तो अजिबात बदलला नाही आणि तो निघून गेला. प्रथम सुरुचीला नमस्कार करून तो नगराच्या बाहेर पडला. फिरत जाता ध्रुवाचा निर्धार पाहून तिथं काय झालेलं आहे, परमेश्वर जो आहे तो सगळ्या रूपामध्ये सर्व जणांची काय घेत असतो, काळजी घेत असतो. मग त्याच वेळी त्यांनी नारदांना आज्ञा केली की ते जे बालक तपश्चर्येला निघाले त्यांना तुम्ही काय करा, मार्गदर्शन करा. आणि नारायण नारायण म्हणत नारद तिथं प्रगट झालेले आहेत. मग देवऋषींनी त्याला विचारलं त्या बाळाला की तुझं नाव काय आहे, तू कुठं जात आहेस, तुला काय करायचं आहे? ध्रुवाने देवर्षींना नमस्कार केला आणि सांगितले की या देहाला ध्रुव म्हणतात म्हणे आणि मी तपश्चर्या करायला चाललोय. ते छोटं बालक ते म्हणे अरे बापरे, तू काय म्हणतोस, तुला कळतंय का म्हणे. हो म्हणे, मला माहिती की मी काय करतोय. माझी आई नेहमी म्हणायची की देवाला शरण गेलो की आपला देव रक्षण करतो, मग माझी काळजी मी का करू, देव घेईल की म्हणे माझी काळजी. तपश्चर्या करून जर मला काही झालं तर माझी काळजी कोण घेणार आहे, देव घेणार आहे, मी नाही घेणार म्हणे. मग नारद म्हणाले की अरे ध्रुवा, कितीतरी योगी आत्तापर्यंत झालेत, कितीतरी मुनी झाले, ऋषी झाले, त्यांना देव मिळाला नाही आहे, तुला कसा मिळणार आहे? तू तर अजून 5 वर्षाचा आहेस, तुला कसं काय मिळेल? तू आता घरी जा आणि घरी जाऊन आता तू राग सोड
आणि आईकडे जा असं सांगितलं. तो म्हणे नाही, जोपर्यंत देव भेटणार नाही तोपर्यंत मी जाणार नाही. तुम्ही मला देव दाखवू शकणार आहात का, तर माझ्याशी बोला, नाहीतर तुम्ही जा म्हणे इथून. तर ते म्हणे नाही नाही, काय तुला कसे देव भेटणार ते माहिती आहे का म्हणे, की तुला काय केल्यानंतर देव भेटतात. तो म्हणे हो, आईने सांगितलं की तप केल्यानंतर देव भेटतात. ते म्हणे तप म्हणजे काय तुला माहिती आहे का. हो म्हणे, तप म्हणजे काही नाही, डोळे झाकून उभं राहायचं आणि म्हणायचं देवा ये देवा ये देवा ये. ते म्हणे असं म्हणण्याने देव येणार आहे का. मग काय करू, तुम्हाला काही माहिती असलं तर सांगा, नाहीतर तुम्ही चालायला लागा म्हणलं. मग त्यांनी सांगितले की हे सगळं हा निर्धार पाहून नारदांना पण वाटलं की हा मुलगा खरंच काहीतरी करणार आहे. मग त्यांनी एक त्याला मंत्र सांगितला, ओम नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. काल आपण बघितलं ही चक्रव्यूह आराधना त्याला सांगितलेली. ओम नमो भगवते वासुदेवायाचा जप तो सारखा करत राहिला. आणि मग वासुदेव गायत्री मंत्राची दीक्षा दिली. आणि ध्रुव जो आहे यमुना तटावर मधुबन नावाचं एक सुंदर असं वन होतं, तिथं जाऊन तो तप करायला लागला. तप करता करता देवर्षी तिथपर्यंत गेले त्याच्यासोबत. मग ध्रुवाने देवर्षींना विचारले की म्हणे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा मंत्र मी म्हणतो, तप करतो, ह्या ठिकाणी राहतो, पण मला एक सांगा म्हणे, तुम्ही देवांना भेटलेले आहेत का. ते म्हणे हो. मग मला तुम्ही देवाचं वर्णन करून सांगा म्हणे, की देव असतो कसा, देव दिसतो कसा. मग त्यांनी सांगितले की भगवंताचा मेघश्याम वर्ण आहे, पिवळा पितांबर त्यांनी धारण केलेला आहे, मोर मुकुट मस्तकावर आहे, 4 हातात शंख चक्र गदा पद्म धारण केलेलं आहे, गळ्यात वैजयंती माला आहे, हातात कमलपुष्प घेतलेलं आहे. आणि सांगितलं की ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सतत म्हण आणि त्याप्रमाणे भगवंत तुला प्रसन्न होतील. आणि त्यांनी काय सुरू केलेलं आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. आपण घेऊ थोडं सांगितलं. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो भगवते. वासुदेवाय. अशा प्रकारे त्यांनी सतत 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 काय केलं, ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करायला सुरुवात केली. आणि देवर्षी नारद जे होते ते तिथून जे निघाले ते राजा उत्तानपादाकडे आले आणि त्याला सांगितले की म्हणे तुझं कोटी जन्माचं भाग्य उदयाला आलेलं आहे आणि तुझ्या पोटी असा पुत्र जन्माला आला आहे की तो महान विष्णू भक्त होणार आहे म्हणे. आणि अवघ्या 6 महिन्यामध्ये त्याला भगवंताची प्राप्ती होणार आहे असं सांगितलं. पण तूसुद्धा त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तूही हे 6 महिने व्रतस्थ राहा आणि वासुदेव गायत्री मंत्राचा जप कर त्याच्या संरक्षणासाठी असं सांगून. आणि भगवान महाविष्णू त्याच्या पाठीशी आहेत, तू काळजी करू नकोस असं म्हणून नारद जे आहेत ते स्वधामास निघून गेलेले आहेत. आणि ध्रुवाने इकडं तपश्चर्या सुरू केली. तो वनामध्ये पहिल्या महिन्यात त्यांनी कवठं खाल्ली, दुसऱ्या महिन्यामध्ये बोरं खाल्ली, तिसऱ्या महिन्यामध्ये झाडांची हिरवी पानं खाऊन राहू लागला, चौथ्या महिन्यात नुसतं पाणीच पिलं, 5व्या महिन्यामध्ये वारा पिला, 6व्या महिन्यामध्ये श्वास रोखून धरून जेव्हा तप करायला सुरुवात केली त्यावेळेस मात्र त्याचं इतकं सामर्थ्य वाढलं की देवांना श्वास घेणं कठीण झालं. मग श्रीहरींना सगळे शरण गेलेले आहेत, त्यांची प्रार्थना केलेली आणि मग त्यांना सांगितलं की तुम्ही आता त्याला दर्शन दिल्याशिवाय तो काही त्याची समाधी किंवा त्याचं तप सोडणार नाही आहे. मग श्रीहरी म्हणाले की तुम्ही चिंता करू नका, मलासुद्धा त्याच्या भेटीची आस लागलेली आहे म्हणे. आणि मग भगवंत तिथं प्रगट झाले.
जिथं तो मधुबनामध्ये ध्रुव तप करत होता तिथं ते आले. अवघ्या 5 वर्षाचं बालक, त्याच्या डोक्यात एकच, ध्यान करताना त्यांनी ते मूर्ती डोळ्यासमोर ठेवली होती ज्याचं वर्णन नारदांनी केलं होतं. मग भगवंतांनी तिच्या हृदय मंदिरात प्रवेश केला. ध्रुवाला भगवंताची छबी त्याच्या हृदयात जाणवू लागली आणि त्याचा चेहरा जो आहे तो प्रसन्न दिसायला लागला. मग भगवंतांनी त्याला सांगितले की बाळ ध्रुवा, डोळे उघड, मी तुला भेटण्यासाठी आलो आहे म्हणे. ते म्हणे आपण कोण आहात? कारण त्याच्या डोक्यात एक होतं की भगवंत जे आहेत ते फसवतात दुसऱ्यांना, खोटं बोलून पण आपल्याशी कोणी असं वागू शकतं. मग त्यांनी विचारलं की तू तो जो तप करतो आहेस ना ज्यांच्यासाठी, तो मीच आहे. कशावरून तुम्ही तेच आहात म्हणे. ते म्हणे तर कशावरून म्हणजे कसं, तुला काय वाटतं म्हणे. तर त्यांनी सांगितलं की म्हणे तुम्ही पिवळा पितांबर धारण केला आहे का? ते म्हणे हो. तुमच्या हातात कमलपुष्प आहे का? ते म्हणे हो. शंख चक्र गदा पद्म आहेत का? त्यांनी डोळे उघडले नाहीत. ही सगळी खात्री करेपर्यंत त्यांनी 100 प्रश्न विचारले भगवंतांना, पण अहम भक्त पराधीना, त्या छोट्या बाळाच्या प्रश्नाचं पण त्यांनी इतक्या आनंदाने उत्तर दिलं, कारण त्यांना त्याच्यात आनंद मिळत होता ना त्या गोष्टींमध्ये. तुमच्या मस्तकावर मोर मुकुट आहे का? ते म्हणे हो. बाळा तू उघडून तरी बघ. नाही म्हणे. तुमच्या डाव्या करंगळीच्या नखावर सुदर्शन चक्र आहे का? ते म्हणे होय. तुम्ही मायावी राक्षस तर नाही आहेत ना म्हणे की असं काहीतरी रूप घेऊन माझं तप भंग करायला आलात? कारण भगवंताचे तप पण कोणाकोणाचं असं तप भंग करतात म्हणे. नाही रे बाळा म्हणे, मी तुला खरंच आहे. मग तुम्ही कशावर बसून आलात विचारला शेवटचा प्रश्न. त्यामुळे गरुडावर बसून आलो. त्या गरुडाचा चित्कार ऐकवा म्हणे, गरुडाचा आवाज मला ऐकवा. मग त्या गरुडाचा आवाज ऐकला. गरुडाला पण मनातल्या मनात हसू येत होते की भगवंत काय आहे छोट्या मुलाबरोबर असे बोलत आहेत. आणि मग त्यानंतर गरुडाने आवाज काढला. सर्व देवी देवतांनी आकाशामध्ये गर्दी केलेली होती. सर्वांनी पुष्पवृक्ष वर्षाव केला. आणि मग ध्रुवाने काय केलेलं आहे, हळूहळू नेत्र उघडले तर त्याच्यासमोर साक्षात भगवंत चतुर्भुज रूपामधले प्रकट झालेले होते. हातात सर्व आयुधी होती, वैजयंती माळा होत्या, पिवळा पितांबर धारण केलेला होता, समोर गरुड होता. ध्रुवाने त्यांना साष्टांग नमस्कार घातलेला आहे आणि भगवंताची तो स्तुती करू लागलेला आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. असं म्हणून त्यांनी भगवंताची स्तुती केली. स्तुती केल्यामुळे तो अतिशय कृश झाला होता. खूप दिवस त्याच्या पोटात अन्न वगैरे नव्हतं. आणि त्यांनी काय केलं की त्याच्या तोंडात नसं जास्त चांगला आवाज वगैरे येईना गेला. मग भगवंतांनी आपल्या हातातला जो पाचजन्य शंख होता त्याचा स्पर्श त्याच्या गालाला केला. त्याबरोबर त्याचं 4 वेद, 6 शास्त्र, 14 विद्या, 64 कला ह्याचं सगळं ज्ञान त्याला एका क्षणामध्ये अवगत झालं. आणि ध्रुवाच्या शरीरामध्ये चेतनाशक्ती जागृत झाली. आणि मग त्यांनी पुन्हा 12 श्लोकामध्ये ध्रुवानी भगवंताची स्तुती केलेली आहे. ते 12 श्लोकांची स्तुती पण इथं आहे, ह्याच्यामध्ये आलेली आहे. आणि भगवंतानी श्रीहरी म्हणाले की व्रताचे उत्तम पालन करणारा राजकुमारा, तुझ्या मनीचा संकल्प मी काय आहे तो माहिती आहे म्हणे मला. तुला काय हवे ते सांग. मग काय हवे आहे हे मला सांगायची गरज नाही आहे. तुला जे हवं आहे ते मी तुला देऊन टाकणार आहे. पण जेव्हा भगवंत समक्ष आल्यानंतर ते म्हणे तेव्हा मला काहीच नको आहे. मला तुमच्या चरणांची सेवा पाहिजे. मला आता ते आढळपद वगैरे काही नको म्हणे, मला तुमच्यासोबत घेऊन चला. पण ते म्हणे की असं मला नेता येणार नाही. तू ज्या भावनेने ही तपश्चर्या केली आहे ते मला तुला द्यावंच लागणार आहे. मी तुला आत्ता घेऊन जाऊ शकत नाही. मग त्यांनी सांगितलं की तू एक काम कर, तुझ्या स्वतःच्या राज्यात जा. नंतर त्यांनी 36,000 वर्ष तिथं राज्य केलेलं आहे. नंतर ध्रुव लोकात जाऊन त्याला आढळपद मिळणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं त्यांना. त्याप्रमाणे ते आले, भगवंताला नमस्कार केला. ध्रुवाने त्यांना 3 प्रदक्षिणा घातल्या. आणि मग इकडं देवर्षी नारद उत्तानपादराजाकडे आलेले. त्यांनी सांगितले की म्हणे तुझ्या मुलाने जी तपश्चर्या केली ती सुफळ संपूर्ण झालेली आहे आणि तो राजधानीकडे येतोय. तर तुम्ही सगळेजण त्याचं स्वागत करण्यासाठी काय करा, वेशीवर या. असं म्हटल्यानंतर सगळेजण तिथं आलेत. सुनीती पण खूप क्रश झाली होती आपला बाळ आपल्यापासून लांब गेल्यामुळं. तिलाही जेव्हा कळालं की वापस येतोय ध्रुव, ती पण सगळेजण तिथं आले. सगळ्यांनी आनंदाने एकमेकांना भेटले. आणि त्यानंतर त्यांनी 36,000 वर्ष तिथं राज्य केलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र त्यांनी काय 36,000 वर्ष राज्य झाल्यावर त्यांनी आपल्या मुलाकडे राज्यकारभार सोपवला आणि ते तपश्चर्येला निघून गेलेले. आणि मग त्यानंतर काय झाले की
ते जे राज्य होतं ते कुणाला दिलं होतं त्यांनी? उत्तमाला. तर उत्तम काही चांगलंच काही करतच नव्हता. तप करण्यासाठी अरण्यात गेला तरी तिथल्या लोकांना त्रास द्यायला लागला. आणि मग तो उत्तम भाऊ पण यक्षाकडून मारला गेला. मग ध्रुवाने काय केलं? युद्ध थांबल्यानंतर यक्षराज कुबेर जे होते तिथं आले आणि त्यांनी सांगितलं तू नात्याचा आदर केला आहेस आणि आजोबा स्वयंभू मनूचा आदर ठेवून तो युद्ध बंद केलंस, हे चांगलं केलं आहे. पण तुझ्या भावाने जी यक्षाला त्रास दिलेला आहे त्याचं काही होऊ शकणार नाही आणि त्याला तर मारणारच. म्हणून उत्तमाचं तिथं हे झालेलं आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला गादीवर बसवलं आणि स्नान संध्या केली आणि बद्रिकाश्रमी जाऊन त्यांनी काय केलेलं आहे? ध्यान करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी तिथं त्यांना पार्षद विमान घेऊन आले आणि सांगितले की तुझी आता सगळी कर्तव्य जे आहे जीवनातली ती पूर्ण झालेली आहेत, आता तुला तिकडं यायला काही बंधन नाही. त्याप्रमाणे त्यांनी त्या विमानात बसले आणि मृत्यूदेवता यमराज स्वतः तिथं प्रगट झाले. म्हणे मी तुझ्यासमोर नतमस्तक आहे आणि माझ्या मस्तकावर पाय ठेवून तू त्या विमानामध्ये चढ असं सांगितलेलं आहे. यमराज स्वतः खाली हात जोडून बसले आणि त्यांच्या मस्तकावर पाय ठेवून त्यांनी त्या विमानामध्ये प्रवेश केला. आणि ते निघण्याच्या तयारीत असतानाच त्याला वाटलं की आपली आई राहिली, आईला ठेवून कसं काय जाणार? मग ध्रुव म्हणे की थांबा म्हणे माझी आई नाही. ते म्हणे हे समोर जे विमान चाललेले ते तुझ्या आईचं आहे म्हणे. म्हणजे आईचे संस्कार किती महत्त्वाचे आहेत. आईने इतके चांगले संस्कार दिले म्हणून ध्रुव असा घडला. म्हणून त्यांनी सांगितले की तू काही काळजी करू नको म्हणे, तुझ्या मातोश्री आहेत ते समोरच्या विमानामध्ये आहेत. अशा प्रकारे ध्रुव भगवंताला प्राप्त झालेले आहेत. भगवंताची प्राप्ती त्यांना झालेली आहे. आणि या ठिकाणी ध्रुवचरित्र जे ऐकतील आणि श्रवण करतील त्यांना जी संतती होईल ती अतिशय कीर्तिमान आणि भाग्यवान संतती प्राप्त होते असं व्यासांनी ह्या कथेला आशीर्वाद दिलेला आहे. हरये नमः, हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण काय करतो? 1 जानेवारीला संकल्प करतो उद्यापासून मी पहाटे 5 वाजता फिरायला जाणार. तो 1 तारखेचा 1 जानेवारीचा दिवस आजपर्यंत आपल्या आयुष्यात उगवत नाही. पण ध्रुवानी जो निश्चय केला तो कडेला नेला. आणि कुठल्याही गोष्टीचा जेव्हा निश्चय आपण करतो, आज सकाळचाच अनुभव आहे आपल्याला सगळ्यांना. तिथं पाण्यामध्ये उतरायला आपल्याला प्रोत्साहन कोणी दिलं? ह्या 2 ज्या 70-75 वर्षाच्या 2 आजी होत्या त्या उतरल्यावर मी तर 3दा वर चढले आणि 3दा खाली उतरले. म्हणजे निश्चयच होत नाही ना मनाचा. कुठल्याही साध्या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्या मनाचं काय होत नाही, हे का ते 2 द्वंद्व. रोज भाजी करताना सुद्धा बटाट्याची करू का वांग्याची करू? वांग्याची मला आवडती, ह्यांना बटाट्याची आवडती. रोज प्रपंचामध्ये आपलं हेच आहे. साधा स्वयंपाकाचा निश्चय आपण करू शकत नाही. चहामध्ये साखर 1 चमचा घालू का 2 चमचे घालू? आता अर्धा चमचा घालू. डॉक्टर म्हणले अर्धाच चमचा घाला. मग अर्धा का 1 मध्ये काहीच घालत नाही. म्हणजे साध्या गोष्टीत आपल्या व्यवहारामधल्या ज्यामधून आपण निश्चय करू शकतो. आता एकदा आपण ठरवलं आहे ना, आपल्या ह्याला कमांड द्या, अर्धा चमचा साखर घालून चहा प्यायचा आहे, पण नाही. मग कुठेतरी नाही मी गोळी घेतली आज, काही हरकत नाही, थोडी अर्धी वाटी बासुंदी खाल्ली तर. शेजारचे आग्रह करतात नाही नाही घ्या तुम्ही गोळी घेतली. अरे पण गोळी घेतली म्हणून काय झालं? आपला निश्चय आपल्याला कळला पाहिजे ना की आपल्याला काय करायचं आहे. म्हणून आयुष्यामध्ये आपण काय ठरवलं पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे हे आधी आपण ठरवा. लोकांना ठरवू देऊ नका. एखाद्याने इंजिनिअरिंग केलं म्हणजे मी इंजिनिअरिंग केलं पाहिजे, माझा मुलगा इंजिनिअरिंगला लागला नाही म्हणजे मी कुठेतरी कमी आहे आणि माझा मुलगा कमी आहे, हे अजिबात समजू नका. भगवंतानी प्रत्येकाला काही ना काहीतरी देऊन पाठवलं आहे. असा एकही माणूस या पृथ्वी तलावर नाही की ज्याच्याकडे काही गुण नाही. आणि ज्याला काही करायला जमत नसेल त्याच्यामागे काय आहे? त्याचं कुकर्म आहे. काहीतरी कर्म त्याच्या आडवं आलेलं आहे. भगवंतानी प्रत्येकासाठी काहीतरी एक हे बनवलेलं आहे, काहीतरी एक त्यांचं ठरवल्याप्रमाणे नियमावली बनवलेली की ह्याच्या आयुष्यात हे घडणार आहे. पण ते का घडत नाही? तर आपले जे कुकर्म आहेत ते कुकर्म त्याच्यामध्ये आडवे येतात आणि त्यामुळे ती गोष्ट घडत नाही. त्यामुळे निश्चयात्मक भूमिका भागवत आपल्याला ध्रुवचरित्रातनं काय सांगण्याचा प्रयत्न करतं आहे? हे जे चरित्र आलेले आहेत हे आपल्याला काहीतरी सांगण्यासाठी आले. हे आपल्या कथा किंवा वा किती छान त्यांनी असं केलं तसं केलं. आपल्याला 2 गोष्टी ध्रुवचरित्रातनं कळाल्या, एक निश्चयात्मक भूमिका आणि ध्यान कसं करावं. त्यांनी परमेश्वराकडून वधवून घेतलं, तू काय काय घातलं आहेस, तुझ्या हातात शंखचक्र आहे का, तुझ्याकडं हे आहे का, ते आहे का. आपण काही असा विचार कधी केला का की ध्यान करताना आपण हे असं करायला पाहिजे? तर ध्रुवानी ते ध्यान तशा प्रकारे केलं. चिंतने चिंतने तद्रूपता. एक ठिकाणी असा प्रसंग घडला नाथ महाराजांच्या आयुष्यामध्ये.
त्यांच्याकडे श्रीखंड्या वस्तीला होता आपल्याला माहिती आहे एकनाथन महाराजांकडं. आणि मग एक जण आला कर्नाटकमधून आणि तो म्हणे तुमच्याकडं तुम्ही देव दाखवू शकता म्हणे, तुम्ही इतकं काही भक्ती करताय तर तुम्ही मला देव दाखवा. ते म्हणे का नाही म्हणे, देव दाखवतो म्हणे तुला, राहा म्हणे इथं. ते म्हणे ठीक आहे. राहायला तो, त्याला वाटलं आता आज देव दाखवतील, उद्या देव दाखवतील, परवा देव दाखवतील. असं करता करता हा आपला खायचा प्यायचा मस्त आराम करायचा, वाटलं प्रवचन ऐकायचा, नाही वाटलं आपलं झोपून जायचं. आणि मग 2-4 महिने झाले त्याला कंटाळा आला, काही देवही दिसेना आणि काहीच दिसेना. उठलं की आपलं हे भजन करायले, पूजन करायले, प्रवचन करायले, कुठंतरी यात्रेलाच चालले, कुठंतरी नदीला आंघोळीलाच चालले. म्हणले हे काय चाललं आहे, ह्यानी तर मला सांगितलं की मी देव दाखवणार आहे, देव नाही धर्म नाही काहीच नाही म्हणे. मग एक दिवशी त्याला इतका राग आला. नाथ महाराज आंघोळीला चालले होते, हे तिथं जाऊन समोर उभारले महाशय. म्हणे तुम्ही मला आत्ताच्या आत्ता देव दाखवा म्हणे, नाहीतर तुमच्या ह्याचा काहीच उपयोग नाही म्हणले. तर ते म्हणे बरं बाबा तुला आजच देव दाखवतो, तू कधी मला म्हणलाच नाही म्हणे, तू आलास खातोस पितोस झोपतोस, मग तू जर मला म्हणलास देव दाखवा, तू म्हणलास ना आता आजच देव दाखवा, आजच आपण हे काम करू म्हणे, चल म्हणे नदीवर. दोघं गेले मिळून आंघोळीला नदीवर. नदीवर गेल्यानंतर महाराजांनी नाथ महाराजांनी डुबकी मारली. डुबकी मारल्यानंतर तेल आहे म्हणे मार डुबकी. त्यांनी डुबकी मारली की त्यांनी त्याचं जे मान आहे ती अशी खाली दाबली. काही केलं ते सोडायलाच तयार नाहीत. आणि किती तो प्रयत्न करायला लागला की ती मान वर करावी, सोडणतच. मग थोड्या वेळाने जेव्हा त्याचा अगदीच जीव गुदमरायला तेव्हा त्यांनी मान सोडली ना, असं झटकन वर आला. पण ही काय पद्धत आहे राव म्हणे तुमची वागण्याची, तुम्ही मला देव दाखवणार होतात म्हणे. ही जी आस आहे की तुझी मान सोडवून घेण्याची, ती 6 महिन्यात मला एकदाही दिसली नाही म्हणे की तुला खरंच देव बघायचा आहे. ज्या वेळेस तू अशी आस किंवा अशी आसक्ती ठेवशील की मला देवच भेटायचा आहे, त्यावेळेस तुला देव दिसेल म्हणे. तू जर नुसतं म्हणलास की नाथ महाराज देव दाखवतील म्हणून असं म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यात असंच आहे. आपला मार्ग हा काय करायचा आहे, आपल्याला शोधायचा आहे. दुसरं कोणीतरी आपल्याला एखाद्या हाताला धरून नेईल, फार तर फार तिथपर्यंत घेऊन जाईल, पण तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे. परीक्षेच्या हॉलमध्ये सुद्धा पहा, आपल्याला सोडायला आई येते, बाबा येतात, आज काहीतरी आवडीचं करून डब्यात घेऊन येतात, पण प्रत्यक्ष पेपर कुणाला लिहायचा आहे, आपल्याला लिहायचा आहे. मग त्याच्यासाठी आपली आत्मोन्नती करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, ह्याचा विचार आपण ह्या ध्रुवचरित्रातनं जो बोध घ्यायचा आहे तो हा घ्यायचा आहे की निश्चयात्मक भूमिका असली पाहिजे आणि खरंच ध्यान करायचं असेल तर ते कसं करायचं आहे. परिवार तुझा नोहे हा परिवार ग्रहदारा क्षणभंगूर ग्रहदारा क्षणभंगूर रंगी रंगे रे श्रीरंगी रंगी रंगे रे श्रीरंगी अंत काळीचा सोयरा अंत काळीचा सोयरा तू का मने दृढ धरा तू का मन रंगी रंगे रे श्रीरंगी रंगी रंगे रे श्रीरंगी. जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी. वाल्या कोळ्याने मंत्र हा जपिला वाल्या कोळ्याने मंत्र हा जपिला राम
नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय सोपान